सावरकर असं म्हणतात, दिवसभर आकाशात सूर्य तळपतो 12 तास, संध्याकाळी अस्ताला जातो, लगेच अंधार पडत नाही, 1 तास त्याचा प्रकाश टिकून असतो. मात्र छत्रपती शिवराय असा तेजस्वी सूर्य होता जो 50 वर्ष आकाशात तळपत होता आणि तो अस्ताला गेला, याला 350 वर्ष झाली तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही. तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो की पुरुषांना ते असं म्हणतात की तुमची एक पत्नी मेली तर दुसऱ्या विवाह करतात, दुसरी गेली तर तिसरा विवाह करतात. तुम्ही 60 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा 12-13 वर्षाच्या मुलीशी विवाह करतात आणि तुमच्या मृत्यूनंतर ती जेव्हा विधवा होते तिला मात्र दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही. असं का? म्हणून जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ पेशवा कोण असं निबंध लिहिला आहे आणि त्यांनी पेशवा कोणाला श्रेष्ठ मानलंय? माधवराव पेशव्यानं. आणि सावरकरांनी त्या युक्तिवादातून असं सिद्ध करून दाखवलेलं आहे. सावरकर म्हणले, आईचं नाव नंतर सांगतो, आईचं नाव आहे भारत माता आणि तिचा आजार आहे पारतंत्र्य. मृत्यूच्या उंबरठ्यावरती उभा असणारा वीर असं म्हणतोय, मला अजून काहीतरी त्याग करायचा आहे, मला अजून काहीतरी त्याग करायचं आहे. ज्या माणसाची योग्यता व्यास आणि वाल्मिकींच्या शेजारी बसण्याची, त्याला तुम्ही कैद्यांमध्ये आणि खुनींमध्ये झोप. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. पुढचं वाक्य इतकं अप्रतिम आहे की आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की पुढची एक ओळ सावरकरांनी लिहिली असती तरी त्यांना महाकवीचा दर्जा दिला असता. जगाला तत्वज्ञान सांगणं सोपं आहे, पण ज्या मुलीला लग्नाच्या वेळेला मी तुला सुखात ठेवीन असं वचन दिलेलं आहे, त्या मुलीसमोर उभं राहताना काय अवस्था झाली असेल. मित्रांनो, खरं तर सावरकर या विषयावरती बोलावं असं काही नाही, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये मला सावरकरच दिसत आहेत. इथं सगळे सावरकर प्रेमीच आहेत, पण तरीसुद्धा त्या जागेवरती त्यांच्या आठवणींना उजाळा देणं हे एक वेगळं आहे. एक प्रसंग सांगतो. सावरकर इंग्लंडमध्ये होते, त्यांना अटक झाली आणि आयर्लंडच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली की सावरकरांना अटक झालेली आहे. मात्र त्यांनी सावरकर या शब्दाचं स्पेलिंग करताना VAR असं करण्याच्या WAR असं केलं. तर कुणीतरी त्यांना भेटायला आलं आणि ते संपादकांना म्हणलं की तुमची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, त्यांचं स्पेलिंग VAR आहे, तुम्ही WAR केलं. ते म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नाही, आम्हाला असं वाटतं सावरकर या शब्दामध्येच वॉर म्हणजे युद्ध आहे म्हणून आम्ही मुद्दामून तसं छापलं. अशा प्रकारे सदैव ज्वलंत धधकता इतिहास असणारं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अत्यंत पवित्र असं निवासस्थान आहे. आणि म्हणून सावरकरांचं सगळं चरित्र सांगायचं तर 8 दिवसाची व्याख्यान मला घ्यावी लागेल. आणि म्हणून आज इथे आपला जो वारसा दर्शन कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या महाविद्यालयाशी संबंधित ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देण्याचा जास्ती करून प्रयत्न केला जाणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाऊन त्या खोलीचं दर्शन घेता येईल. त्याचप्रमाणे राम गणेश गडकरी तेही या ठिकाणी राहत होते, त्यांच्याही काही आठवणी सांगण्यात येतील. पलीकडच्या बाजूला गोपाळ गणेश आगरकर यांचंही निवासस्थान संस्थेनं जपून ठेवलेलं आहे, त्यांच्याही आठवणी सांगण्यात येतील. आणि सावरकरांचे शिष्य असणारे वासुदेव बळवंत गोखटे यांनी याच महाविद्यालयाच्या आवारामध्ये हॉटसनला गोळी घातली होती आणि तीसुद्धा पराक्रमाची जागा म्हणून आज त्यांनी आपल्यासाठी ते ग्रंथालय उघडं ठेवलेलं आहे. त्याही ग्रंथालयामध्ये जाऊन ती जागा आपण बघणार आहोत. तेव्हा आजचा हा असा आपला वारसा दर्शनाचा कार्यक्रम असणार आहे. सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळच्या भगूर नावाच्या एका छोट्याशा गावात झालेलं आहे. आजही भगूर छोटं आहे. 150 वर्षापूर्वी केवढंसं गाव असेल ते. म्हणजे मी आज एखाद्या महाविद्यालयात जातो, एखाद्या कॉलेजमध्ये जातो, एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जातो आणि म्हणतो की तुमच्यापैकी किती जणांनी जोसेफ मॅझिनी वाचला आहे, एकही हात वर होत नाही. आजच्या काळामध्ये पुण्यामध्ये पावला पावलावरती समृद्ध ग्रंथालय असताना सुद्धा एकही विद्यार्थी असं म्हणत नाही मी जोसेफ मॅझिनी वाचला आहे. आणि भगूर नावाच्या छोट्याशा गावात राहणारा छोटा मुलगा आपल्या शालेय वयात इटलीचा क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी याचं चरित्र वाचतो, ही त्याची प्रगल्भ बुद्धिमत्ता होती. असे सावरकर हे तिथून लहानाचे मोठे होत होते आणि मग ते पुण्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आले. आपल्याला माहिती आहे सावरकर इथे राहायला आले, ते नंतर राहायला आले साधारणपणे 1903च्या सुमाराला, पण त्याच्या आधीसुद्धा येत होते. एक गंमत सांगतो. एकदा पुण्यामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम होता. आता लग्नामध्ये मुलांनी काय करावं, छान कपडे घालून जरा नटावं, हिंडावं, फिरावं. सावरकर पुण्यामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते, पण त्या मांडवातनं बाहेर पडले आणि सदाशिव पेठेत गेले आणि लोकांना विचारतायत की चाफेकर कुठे राहत होते, मला त्यांचं घर बघायचं आहे. आणि त्या मुलांनी त्या चाफेकर हे नाव ऐकलं तरी लोक दचकायची हो. आणि त्यावेळेला या छोट्या विनायकांनी ते नागनाथपाराच्या जवळ असणारं भोपळ्यांचा वाडा हे चाफेकरांचं निवासस्थान शोधलं, त्या ठिकाणी गेले, तिथल्या उंबऱ्यावरती आपलं मस्तक टेकवलं आणि तिथली माती आपल्या कपाळी लावली. इतका त्यांना चाफेकरांच्याबद्दल आदर होता. सावरकर स्वतःच असं एका ठिकाणी आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, आमचा जन्म चाफेकरांच्या हौतात्म्यातून झालेला आहे. तर अशा प्रकारचं
त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना एक विलक्षण आकर्षण होतं. त्यामुळे सावरकरांना आपलं गाव सोडून, आपला मित्र मेळा सोडून पुण्यामध्ये यावं लागलं याचं दुःख नव्हतं. कारण पुणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणं. शिवाजी महाराजांच्याबद्दलचा आदर सावरकरांच्या काव्यातून, निबंधातून, वक्तृत्वातून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन अनेकांनी केलं आहे. एक वाक्य मला आवडतं म्हणून मी आवर्जून सांगतो. शिवाजी महाराजांचं वर्णन कसं केलं आहे पहा. सावरकर असं म्हणतात, दिवसभर आकाशात सूर्य तळपतो 12 तास, संध्याकाळी अस्ताला जातो, लगेच अंधार पडत नाही, 1 तास त्याचा प्रकाश टिकून असतो. मात्र छत्रपती शिवराय असा तेजस्वी सूर्य होता जो 50 वर्ष आकाशात तळपत होता आणि तो अस्ताला गेला. याला 350 वर्ष झाली तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही. तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो. इतकं शिवाजी महाराजांचं नेमकं वर्णन करणारं आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल नितांत आदर असणारं सावरकरांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे स्वाभाविकपणे ते पुण्यामध्ये आले. तो शिवाजी महाराजांचं वास्तव्याचं ठिकाण होतं. सावरकरांचं दुसरं म्हणजे पेशवे आणि त्या काळचा मराठ्यांचा साम्राज्याचा इतिहास हाही सावरकरांचा अत्यंत आदराचा होता. मग आपणही अनेक जण पेशव्यांचा अभ्यास करतो. पेशवा म्हटलं की पहिल्यांदा बाजीराव डोळ्यासमोर येतो, नानासाहेब डोळ्यासमोर येतात. सावरकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ पेशवा कोण असा निबंध लिहिला आहे आणि त्यांनी पेशवा कोणाला श्रेष्ठ मानलं आहे? माधवराव पेशव्यानं. आणि सावरकरांनी त्या युक्तिवादातून असं सिद्ध करून दाखवलेलं आहे. बाजीराव मोठे होतेच, नानासाहेब मोठे होतेच, पण पानिपतच्या पराभवाचा आघात झाल्यानंतर 1 लाख खडी फौज कापली गेल्यानंतर सुद्धा अवघ्या 10 वर्षात 16 वर्षाच्या माधवरावांनी दिल्लीवरती पुन्हा झेंडा फडकवून दाखवला. आणि म्हणून माधवरावच कसे श्रेष्ठ पेशवे आहेत. महाविद्यालयीन युवकाची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आणि हिची प्रगल्भता ही याच्यातून पाहायला मिळते. त्या पेशव्यांचा शनिवारवाडा ज्या पुण्यामध्ये आहे त्या पुण्यामध्ये सावरकरांना यायला मिळणार होतं. वासुदेव बळवंत फडके त्यांचं क्रांतिकार्य सावरकरांनी ऐकलं होतं. चाफेकर बंधूंच्याबद्दल मी बोललो. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक राहत आहेत त्यांची केसरी गर्जना करतो आहे, ज्या ठिकाणी शिवरामपंत परांजपे म्हणजे सावरकरांवरती जास्ती प्रभाव शिवरामपंत परांजपे आणि त्यांचं काळ वर्तमानपत्र आणि काळमधले लेख हे टिळकांपेक्षाही जहाल असायचे, तेव्हा सावरकरांना त्यांचं फार आकर्षण होतं. भाला वर्तमानपत्राचे बोपटकर असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी पुण्यामध्ये ही आकर्षणाची ठिकाणं होती आणि त्यामुळे सावरकरांना पुण्यामध्ये येण्यामध्ये अत्यंत आनंद होता. अशा प्रकारे सावरकर पुण्यामध्ये आले. या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहायला लागले. ही संस्थाच मुळी देशभक्तांना निर्माण करण्यासाठी निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था निर्माण करावी या हेतूने चिपळूणकर, आगरकर, लोकमान्य टिळक, पुढे आपटे असतील, नामजोशी असतील, ही सगळी मंडळी एकत्र आली होती आणि त्यांनी या संस्थेची पायाभरणी केली होती. अशा संस्थेमध्ये मला शिकायला मिळतंय हे सावरकरांना अतिशय भाग्य वाटत होतं आणि सावरकर या ठिकाणी राहत होते. मित्रांनो, सावरकरांचं क्रांतिकार्य वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या महाविद्यालयीन जीवनातल्या त्यांच्या आठवणी सांगण्यामध्ये मला जास्ती रस आहे. सावरकर भरपूर व्यायाम करायचे. दंड, जोर, बैठका, ही जी मागं टेकडी आहे ना, या टेकडीवरती मुलांनी पैज लावायची आणि पळत पळत वरती जायचं. आणि सावरकर या मागच्या मैदानामध्ये भरपूर फुटबॉल खेळलेले आहेत. कधीतरी आपण चित्र काढून दाखवलं पाहिजे ना फुटबॉल खेळणारे सावरकरसुद्धा. हे तरुणांना माहीत असलं पाहिजे इथे फुटबॉल खेळायचे. असं सावरकरांचं व्यक्तिमत्व होतं. आपल्याला माहिती आहे सावरकर नाटकामध्ये काम करायचे. त्राटिका नावाचं एक नाटक होतं. ते नाटक इथं केलं, ते काम उत्तम झालं. मग पुढे असं झालं की एका संस्थेला आर्थिक मदत करायची म्हणून पुण्यामध्ये आर्यभूषण नावाचं थिएटर होतं, जुन्या लोकांना माहीत असेल. तिथे या नाटकाचा व्यावसायिक प्रयोग केला आणि त्याच्यातनं जो निधी आला तो त्या संस्थेला भेट म्हणून दिला. अजून एक नाटक होतं ॲथेल्लो. या ॲथेल्लो नाटकामध्ये सावरकरांनी विलनचं काम केलं होतं. किती जणांना माहीत असेल, हे गंमत आहे. आणि हे काम साधारणपणे झालं असेल 1904-1905च्या काळात नाही नाटक झालं असेल. 1943 साली सावरकरांचे महाविद्यालयीन कालामध्ये प्राचार्य असणारे रँगलर परांजपे यांचं सावरकरांचं 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून भाषण झालं. त्यावेळेला रँगलर परांजपे यांनी ॲथेल्लो नाटकातलं सावरकरांचं काम खूप छान झालं होतं अशी प्रशंसा केली होती. म्हणजे आपल्या नाटकातल्या कामाबद्दल आपल्या प्राचार्यांनी 40 वर्षानंतर आपली पाठ थोपटून शाबासकी द्यावी इतक्या प्रभावीपणे सावरकरांनी या ठिकाणी काम केलं होतं. हे सावरकरांचं वैशिष्ट्य आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला अनेक जे पैलू आहेत त्याची जडणघडण या भूमीमध्ये झालेली. आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं की एकाच माणसामध्ये एवढं ते वक्तृत्व आहे, काव्य आहे, निबंध आहेत, इतिहास लेखन आहे, पोवाडे लेखन आहे, अतिशय अप्रतिम असं इतिहासाचं अध्ययन आहे, ग्रंथलेखन आहे, असे अनेक पैलू आहेत. आणि त्या सगळ्या पैलूंची जडणघडण या भूमीमध्ये झाली. म्हणजे वर्ड्सवर्थ नावाचा एक कवी आहे,
तो असं म्हणतो, आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या तारुण्यकाळी देश पारतंत्र्यात असल्यामुळे आम्हाला संघर्षमय जीवन जगता आलं. पारतंत्र्य हे दुर्दैव आहे, पण तो संघर्ष करता आला, त्या यज्ञकुंडामध्ये आम्हाला उडी टाकता आली, हा आमचा आनंद आहे. मला असं वाटतं की सावरकरांचा तारुण्याचा जो काळ इथे गेलेला आहे तोच काळ हा भारताच्या पारतंत्र्याशी संघर्ष करण्याचा काळ होता. आणि मग सावरकरांच्या जीवनातला खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ज्याला म्हणता येईल तो काळ इथे या भूमीनं, या वास्तूंनी अनुभवलेला आहे. सावरकर कवी होते आणि सावरकरांची काव्य आपल्याला मी वेगळी सांगायची गरज नाही आहे. आणि आजच आनंदाची बातमी पण आलेली आहे की कालच महाराष्ट्र शासनानं छत्रपती संभाजी महाराज काव्य पुरस्कार ही योजना जाहीर केल्यानंतर त्याचा पहिला पुरस्कार सावरकरांच्या अनादि मी अनंत मी अवध्य मी भला या कवितेला दिलेला आहे. आणि त्यामुळे सावरकरांच्या या काव्याचा जो यथोचित गौरव झालेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला खूप अभिमान वाटतो आहे. सावरकरांच्या इतर कविता आपल्याला माहिती आहेत, पण सावरकर महाविद्यालयामध्ये असताना त्याने एक कविता लिहिली आहे, विधवांचे दुःख. आपल्यापैकी अनेकांचं लक्ष तिकडे जात नाही, मला ते मुद्दाहून विधावं असं वाटतं. त्या कवितेमध्ये अत्यंत परखडपणे त्यांनी लिहिलेलं आहे की पुरुषांना ते असं म्हणतात की तुमची एक पत्नी मेली तर दुसरा विवाह करतात, दुसरी गेली तर तिसरा विवाह करतात, तुम्ही 60 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा 12-13 वर्षाच्या मुलीशी विवाह करतात, आणि तुमच्या मृत्यूनंतर ती जेव्हा विधवा होते तिला मात्र दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही. असं का? म्हणून म्हणजे सावरकरांचं सामाजिक प्रश्नाबद्दलचं भान, सावरकरांचं जुन्या चुकीच्या रूढींवरती आसूड ओढणं शब्दांनी, आणि महिलांच्याबद्दल त्यांच्या मनात असणारा आदर, आत्मीयता, त्यांचं दुःख जाणून घेणं, मला असं वाटतं सावरकरांच्या या कवितेकडं आपण आवर्जून बघितलं पाहिजे की ते किती स्त्रियांच्याबद्दल आदराने बोलत आहेत. अशी कविता याच ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली होती. सावरकरांनी या ठिकाणी ज्या अनेक कविता लिहिल्या त्याच्या 2 तर आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. तो म्हणजे सिंहगडाचा पोवाडा. सिंहगडला सावरकर गेले होते बरं का. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, आम्ही गाडीला किक मारली की 10 मिनिटात वरती जातो, पण त्या काळामध्ये डोंजापासून चालत जावं लागायचं. तेव्हा सिंहगडला सहल काढणं म्हणजे जंगलातनं तो घनदाट प्रवास करत करत जाणं म्हणजे अवघडच होतं. आता आमचे विद्यार्थी जातात आणि मी एखाद्याला विचारलं काय केलं, तो म्हणतो भजी खाल्ली, मग 2 गाडगी दही खाल्लं, मग ताक पिलं, मग परत 1 प्लेट भजी खाल्ली. मग म्हटलं तानाजीची समाधी असं काय आहे का वरती, तेवढं राहिलं बघायचं. अशी आमच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांची अवस्था असते. सावरकर त्या काळात सिंहगडला गेलेत, आपल्याबरोबरच्या महाविद्यालयीन मित्रांना घेऊन गेलेले आहेत, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सावरकरांनी अतिशय प्रभावीपणे भाषण केलेलं आहे तानाजी मालुसरेंच्या बलिदानाबद्दल. आणि मग सावरकरांनी या ठिकाणी तो पोवाडा लिहिला, धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्यची तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी, परदास्य रात्र नाशाला, शिवनेरी श्रीमान आला, त्या सूर्याचा किरण रणांगणी तळपे तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. काय अप्रतिम आहे. आणि तानाजी जेव्हा दोरावरून वर जात आहेत ना, सावरकरांची प्रतिभा कशी उचंबळून येते. सावरकर म्हणतायत, तानाजी चढो लागले, सद्भाग्य चढो लागले, स्वातंत्र्य चढो लागले. म्हणजे तानाजीच्या रूपानं स्वातंत्र्य हे सिंहगडाला भेटायला आलेलं आहे अशी कल्पना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी सांगतो, मोठा पोवाडा आहे, काय प्रतिभा असते बघा. सावरकर म्हणतायत, मग त्या गडाची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी. रत्नाकर म्हणजे समुद्र. समुद्राच्या पोटात कोट्यावधी रत्न म्हणजे मोती असतात, त्याला त्याचा अहंकार असतो, माझ्या पोटात कोटी रत्न आहे. पण तो रत्नाकर समुद्र जेव्हा सिंहगडाकडे बघतो आणि तेव्हा म्हणतो सिंहगडाला, अरे माझ्याकडे कोटी रत्न आहेत, तुझ्याकडे एकच आहे तानाजी मालुसरे, ते माझ्या कोटी रत्नांपेक्षा श्रेष्ठ आहे. काय कल्पना आहे. मग त्या गडाची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी. ही सावरकरांची कल्पनाशक्ती आहे. असे सावरकर. सावरकरांनी दुसरा जो पोवाडा लिहिला तो बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आव्हान केले. आपल्याकडे नाही का, एखादं पूजा असेल तर आपण विठ्ठलाला बोलवतो, गणपतीला बोलवतो, देवीला बोलवतो. सावरकर त्या पोवाड्याच्या सुरुवातीला जे आवाहन करतो तेच विलक्षण आहे. स्वतंत्रते भगवती जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभते, स्वतंत्रते भगवती त्वामोहम यशोयुताम वंदे. चितोडगडच्या बुर्जांनो तुम्ही जोहार असं या, प्रतापशाली प्रतित विक्रमा याहो या समया, तानाजीच्या पराक्रमास सिंहगडा येई, निगा रखो महाजराज रायगड की दौलत आही, जरी पटका तो ओलीत धनाजी संताजी या या,
दिल्लीच्या तख्ताची छकले उधळीत भाऊया, घनदाट सभा दाटली, घनदाट सभा दाटलेली. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यात एका ठिकाणी तसं म्हणतात, साप विखारी देश जननीचा घेया या चावा. तो विषारी आहे ना, मग तो साप आहे ना, त्याला ठेचलाच पाहिजे. साप विखारी देश जननीचा घेया या चावा, अवचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा. ही शिवाजी महाराजांची नीती नेमकी त्यांनी आपल्या शब्दावर मांडलेली. आणि उपमा आणि अलंकार काय. आता पहा, बाजीप्रभू लढतायत आणि ते आवाज कुठे आहे, त्यांचं कान कुठे आहेत, तोफ कधी होती. तर सावरकर म्हणताय त्या युद्धाचं वर्णन, खिंड तोफ, ती जी खिंड आहे ना, घोडखिंड, ती खिंडच तोफ आहे. आणि जखमांमुळे लाल बुंद झालेले बाजीप्रभू म्हणजे त्यातनं बाहेर पडणारा गोळा आहे. खिंड तोफ त्या मधुनी सुटला गोळा श्री बाजी. काय कल्पना केली. एका ठिकाणी ते म्हणतात, समर रणांगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. चेंडू फळी म्हणजे क्रिकेट. मावळे क्रिकेट खेळतायत, त्यांची तलवार म्हणजे बॅट आहे आणि शत्रूचं मुंडकं म्हणजे त्यांचं बॉल आहे, आणि अशा सिक्स मारता येते. काय कल्पना केलेली, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. पण मला असं वाटतं की सावरकर स्वतः बोलत आहेत. सावरकर या पारतंत्र्यात पडलेल्या समाजाच्या मनावर चापकाचे फटके मारण्यासाठी त्या इतिहासाचा उपयोग करतायत. एक प्रसंग असा घडला, बाजीप्रभू लढता लढता बेशुद्ध झाले. काही लोक आली, मावळे आले, त्यांनी त्यांना बाजूला नेलं, त्यांच्या तोंडावर पाणी मारलं आणि बाजीप्रभू एकदम जागे झाले. खरं तर प्रचंड वेदना झाल्या आहेत, पण बाजीप्रभूंचा प्रश्न होता, तोफ झाली, तोफ झाली का. मावळे म्हणले नाही. मग मी पडतो कसा, चला मला रणांगणात जाऊ. आणि पुन्हा बाजीप्रभू रणांगणात जात आहेत. आणि ते पुढे जे म्हणतात ते फार सुंदर आहे. जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. मी जखमी नाही आहे, मी तहानलेला आहे. जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा, रिपू रक्ताला पितो घटघटा सोडा मज सोडा. मला रिपूच्या रक्ताची तहान लागलेली. मग जखमी कोण आहे, भारत माता, आणि तिचं जखम आहे पारतंत्र्य. मग या जखमेला तर मलमपट्टी तर करावी लागणार. ती कशी करायची. खरी जखम भू आईस माझ्या फोडी हंबरडा, ओढून आरीची आतडी करू द्या पट्टी तिला सोडा. जितकी मी शत्रूची आतडी बाहेर काढेन तितकी तिला मलमपट्टी होणार आहे. आणि म्हणून सावरकर म्हणतायत त्या ठिकाणी असं वर्णन करत, पुढे ते म्हणतायत, समजा मी पडलोच, शपथ तुम्हाला वृक्ष पक्षी जल शिला तेज वारे. हे गवतांनो, हे पक्ष्यांनो, हे वृक्षांनो, तुम्हाला शपथ आहे. शपथ तुम्हाला वृक्ष पक्षी जल शिला तेज वारे, आम्ही पडता तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे. तुम्ही लढा, पण शत्रूला पुढे जाऊ नका. आणि हे अप्रतिम काव्य लिहिताना पुढे शेवट त्याने असा केला आहे, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. पुढचं वाक्य इतकं अप्रतिम आहे की आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की पुढची एक ओळ सावरकरांनी लिहिली असती तरी त्यांना महाकवीचा दर्जा दिला असता. त्या ठिकाणी म्हणतायत, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला, तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. इथे मला नेण्यासाठी यमराज आला तर त्याला ठणकावून सांगेल, खबरदार कोपऱ्यात उभा राहा. जोपर्यंत माझा राजा गडावर जात नाही आणि तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत मला मरायला परवानगी नाही. काय जिद्द आहे, काय विल पॉवर आहे, हे बरोबर सावरकर प्रकट करतायत. आणि शेवटी त्या बलिदानाचं वर्णन करताना असं म्हणतायत, श्रीबाजीचे रक्त सांडिले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा वृक्ष थोर झाला. तेव्हा या सगळ्या मावळ्यांनी रक्ताचं सिंचन करून आमचा स्वातंत्र्याचा वृक्ष महान केला होता. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सावरकरांच्या काव्याची प्रतिभा पाहायला मिळते. आणि अजून एक जे तिसरं काव्य जे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे, खरं तर आपल्या सर्वांचं ते पाठ आहे, ते म्हणजे जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. काय कल्पना, 20 वर्षाच्या मुलाची प्रतिभा ही काय असू शकते याचे अप्रतिम उदाहरण आहे. मित्रांनो, कविता तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्याच्याबद्दल जास्ती बोलणार नाही, पण काल याविषयी वाटली असेल. आजपर्यंत आपण लक्ष्मीचं स्तोत्र लिहिलं, सरस्वतीचं लिहिलं, दुर्गेचं पण लिहिलं, पण सावरकरांच्या लक्षात आलं होतं की देशाला स्वातंत्र्य नसेल तर आमच्या पैशाचा उपयोग शत्रूला होतो, आमच्या ज्ञानाचा उपयोग शत्रूला होतो, आमच्या शक्तीचा आणि शस्त्रांचा उपयोग पण शत्रूला होतो. आणि म्हणून एक वेळ सरस्वतीची, दुर्गा मातेची, लक्ष्मीची पूजा नाही झाली तरी चालेल, पहिली पूजा स्वातंत्र्य देवतेची व्हायला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य देवतेचं स्तोत्र. आणि काय कल्पना, मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांती,
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती, जे जे उत्तम उदात्त उन्नत महल मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच ती विलसतसे लाली. अप्रतिम काव्याचं प्रदर्शन करणारं असं एक काव्य आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी आज जमले आहोत ते सावरकरांचं निवासस्थान म्हणून, पण संपूर्ण मराठी भाषेचं लेणं असणारं, दागिना असणारं हे जे काव्य आहे त्या काव्याची जन्मभूमी आहे. आणि म्हणून सुद्धा या भूमीला आपण या ठिकाणी वंदन केलं पाहिजे. एक अप्रतिम काव्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्र येऊन त्याचं स्मरण करतो. सावरकरांच्या अनेक पैलू, वक्तृत्व, सावरकरांचं वक्तृत्व याच काळामध्ये बहराला आलं. सावरकरांनी निबंध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक निबंधांमध्ये पारितोषिकं त्या ठिकाणी पटवलेली होती, तेही याच काळामध्ये त्यांनी केलेली आहेत. असं सावरकरांचं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी होतं. सावरकरांच्याबद्दल मी अजून काही बोलणार आहे, पण अजून एक व्यक्ती याच ठिकाणी 2005 राहायला होती. त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज. सावरकरांचा जन्म 83 सालचा, गडकरींचा जन्म 85 सालचा, 1885. ते जन्माला आले गुजरातमध्ये, गणदेवी आणि नवसारी वगैरे त्या भागामध्ये. नंतर ते काही काळ कर्जतला होते, मग नंतर ते इथे आले. ते न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी पण होते, ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक पण होते. आणि अशा प्रकारे गडकरी इथून जर का आपण जरा पुढे गेलो तर तिथे एका खोलीवरती, जशी सावरकरांच्या खोलीवर कोनशिला आहे तशी तिथे सुद्धा एक कोनशिला आहे. अर्थात त्या ठिकाणी आता ती खोली रिकामी नाही, तिथे काही विद्यार्थी राहतात, पण दोघंही इथे राहत होते. काय कल्पना करा, दोघंही प्रतिभावंत कवी, दोघंही नाटककार, दोघंही मराठी भाषेचे प्रभू आणि दोघंही 18 आणि 20 वर्षाच्या वयोगटामध्ये इथे राहत होते. किती गंमत वाटते. मी कधी कधी अशी कल्पना करतो, रात्रीची वेळ असेल, सावरकर नावाचा मुलगा इथे बसला असेल, गडकरी नावाचा मुलगा तिथून येत असेल आणि दोघेही गप्पा मारत असतील आणि ते म्हणतील, अरे तू मराठ्यांच्या इतिहासावर कविता लिहितो, मी पण लिहितो, म्हणून दाखव एकमेकांना. आणि मग सावरकर म्हणले असतील, पहा मी त्या ठिकाणी कविता लिहिलेली आहे, ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगून सूड जिंकिले जे त्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. आणि हे ऐकल्यानंतर गडकरी म्हणले, अरे तू अटकेच्या विजयावर कविता लिहिलीस, मी पानिपतवर लिहिली आहे. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होया ती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती, कलित लढले पानपती. या दोन प्रतिभावंत कवींच्या या ठिकाणी अशा प्रकारे जर का प्रतिभेच्या स्पर्धा चालल्या असतील तर हे अद्भुत दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. गडकरी हे या ठिकाणी फार काळ राहिले नाही, थोडे काळ राहिले होते, पण गडकरींचं सुद्धा या ठिकाणी वास्तव्य होतं. अशा प्रकारे ऐतिहासिक असा परिसर आहे आणि म्हणून त्याचं माहिती आज आपण या ठिकाणी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणू राहत असताना सर्वात महत्त्वाची घटना त्यांच्या आयुष्यातली की ज्यांच्यामुळे ते खऱ्या अर्थाने राजकीय जीवनात प्रवेशले ते म्हणजे विदेशी कपड्यांची होळी. सार्वजनिक सभेचं त्या ठिकाणी सभागृह होतं, त्या ठिकाणी एक सभा झाली. त्या सभेमध्ये सावरकरांचं भाषण झालं आणि ते म्हणले विदेशी कपडे जाळून टाकले पाहिजेत. आणि त्यामुळे ही कल्पना पुढे आली. शिवरामपंत परांजपेंना ही कल्पना आवडली, पण नची केळकरांना ही कल्पना मान्य नव्हती. ते जरा थोडे नरम होते. ते म्हणले नको नको, कपडे जाळायला नको, आपण वाटलंच ते गरिबांना वाटूया. सावरकर म्हणले नाही नाही, ते विदेशी आहेत ना, ते जाळलेच पाहिजेत. मग करायचं काय? टिळकांकडे जाऊ. मग टिळक 2 दिवसांनी जेव्हा आले तेव्हा जरा घाबरत गेले की टिळकांना आपली कल्पना आवडेल का नाही आवडेल. ही मुलं गेली. सावरकर 20 वर्षाचा मुलगा आहे, अजून सावरकर काही फार मोठे झाले नाहीत. टिळकांसमोर जात आहेत आणि ते म्हणतात तुम्ही स्वदेशीची कल्पना मांडता, विदेशीवर बहिष्कारही कल्पना मांडता, पण हे कुणापर्यंत जातं? जे केसरी वाचतात त्यांना समजतं, ते तुमची भाषणं ऐकत त्यांना समजतं, सामान्यांपर्यंत केव्हा जाईल? आणि म्हणून सावरकर म्हणतायत, टिळक महाराज तुम्ही काय केलं? पूर्वी जो गणपती घरामध्ये होता तो सार्वजनिक केलात, सण जुना होता, रूप नवीन दिलं, आत्ताच्या काळाला उपयोगी पडेल असं परिवर्तन त्याच्यामध्ये केलं. आमच्याही मनात तेच आहे. होळीमध्ये आपण काय करतो? जे अशुभ आहे, जे अपवित्र आहे त्याचं आपण दहन करतो, ते आपण जाळतो. या सर्व भारतामध्ये विदेशी कपडे अपवित्र आहेत हा असा जर का संदेश द्यायला असेल तर आपण विदेशी कपड्यांची होळी करू. आणि मग ते बघायला लागले की टिळकांना आवडते का नाही. टिळक बघतायत या मुलांच्यामध्ये काय पाणी आहे. टिळक म्हणले होळी करायची आहे, करा, पण 4-2 कपडे एकत्र करून शेकोटी करू नका, गाडाभर कपडे गोळा करा आणि अशी होळी पेटवा की त्या होळीची धग इंग्लंडच्या राणीच्या सिंहासनापर्यंत गेली पाहिजे. आहे का तयारी?
ती मुलं इतकी आनंदाने पेटरोटली करून दाखवतो. आणि मग त्या मुलांनी काम केलं आणि दसऱ्याचा दिवस होता 7 ऑक्टोबर 1905 दसऱ्याचा दिवस. पुण्याच्या शनिवार पेठेमध्ये आजही तिथे जा, तिथे एक गुरुदत्त सहवास नावाची इमारत आहे. तिथे महाराष्ट्र विद्यालय नावाची शाळा होती भोपटकरांची. तिथले सगळे विद्यार्थी कामाला लागले, घराघरात गेले, विदेशी कपडे गोळा केले, मोठा गाडा आणला, त्याचा ढिगारा केला. बळीला द्यायचा असतो ना तेव्हा त्याच्यावरती गुलाल उधळतात, तसं त्याच्यावरती गुलाल उधळला आणि ती मिरवणूक निघाली. टिळक नव्हते आले, टिळक अजून केसरीवाड्यात होते. तर ती मुलं गेली, टिळकाने येत आहे ना. टिळक म्हणले मी मुंबईला होतो पण तुमच्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी तातडीने आलो आहे, मी येणार आहे. आणि टिळक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि वाजत गाजत ती इमारत, ती सगळी मिरवणूक ही लकडी पुलाच्या पलीकडे आली. त्या काळात लकडी पुलाच्या पलीकडे सगळा अंधार, संध्याकाळी 6 नंतर जायला भीती वाटावी इतके शुकशुकाट, म्हणून गावाच्या बाहेर होळी करायची म्हणून ती जागा त्यांनी तिथे निवडली. आणि त्या ठिकाणी ते आले आणि तो प्रचंड मोठा ढिगारा त्यांनी निर्माण केला आणि तिथं होळी पेटवली. त्यावेळेला टिळक म्हणले की आपल्याला भाषणं जी करायची आपण गावात एखाद्या सभागृहात करू. सावरकर 20 वर्षाचे होते. टिळक संपूर्ण भारतातले नामवंत पुढारी होते. सावरकर म्हणतात नाही, जिथे होळी तिथेच भाषण. आणि सावरकर नावाच्या तरुणाचा आग्रह टिळकांनी ऐकला, तिथेच भाषणं झाली. टिळक बोलले. शिवरामपंत परांजपेचा एक कोट बाहेर काढला त्या होळीतला आणि त्याच्यामध्ये खिशात बघितलं की आमच्या देशातनं चोरलेले पैसे खिशात आहेत का, असं ते तो खिशात परत टाकला आणि सावरकरांचं भाषण झालं. म्हणजे त्या होळीतल्या ज्वालांना असं वाटलं असेल आपण जास्ती दाहक आहोत का टिळक आणि सावरकर जास्ती दाहक आहेत. अशा प्रकारची दोघांची भाषण तिथे झाली. हे तर आहेच आहे. तिथे अजून एक मुलगा होता 15 वर्षाचा, छोटासा, शाळेत जाणारा, 9वीतला मुलगा असतो त्या वयाचा. त्या मुलाचं नाव आहे विष्णू गणेश पिंगळे. पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरे या ठिकाणी जन्माला आलेला हा मुलगा हा शाळेचा विद्यार्थी, महाराष्ट्र विद्यालय शाळेचा विद्यार्थी होता भोपटकरांच्या शाळेतला. तो याच्यामध्ये उत्साहाने सहभागी झाला होता. हा मुलगा पुढे अमेरिकेत गेला, गदर पार्टीची स्थापना केली, भारतामध्ये आला आणि 1914 1915 या काळामध्ये प्रचंड मोठा उठाव करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याला फाशी झाली. पण विष्णू गणेश पिंगळ्यांचं वर्णन एका वाक्यात सांगायचं तर सरदार भगतसिंग यांनी सांगितलं मी क्रांतिकारक झालो याचं कारण मला जी प्रेरणा मिळाली ती महाराष्ट्रातल्या विष्णू गणेश पिंगळेमुळे मिळाली. असं विष्णू गणेश पिंगळ्यांचं नाव फार मोठं आहे. तुम्ही जरा ते चित्र डोळ्यासमोर आणा. टिळक पण आहेत, सावरकर पण आहेत आणि छोटा 14 वर्षाचा विष्णू गणेश पिंगळे पण त्या ठिकाणी आहे. भारतातल्या क्रांतिकार्याचे, जहाल राष्ट्रवादाचे 3 प्रवाह जणू काही त्या ठिकाणी उपस्थित आहेत असं ते होतं. सावरकरांना हे सगळं झाल्यानंतर कॉलेजमध्ये ती बातमी आली आणि कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य त्यावेळेला रँगलर परांजपे यांनी त्या ठिकाणी सावरकरांना हॉस्टेलमधनं काढून टाकलं. कारण हे फार भयंकर होतंच, त्याच्यावरती इंग्रजांचा रोष आला असता आणि सावरकरांना त्यामुळे इथून बाहेर जावं लागलं. पुण्यात नारायणपेठेमध्ये माती गणपतीच्या जवळ रिसबूड हे राहत होते, तिथे मग सावरकरांचा काही काळ वास्तव्य होतं. तिथे सावरकर गेले. याचा राग कुणाला आला? टिळकांना. कारण मी कुठल्या कारणासाठी संस्था स्थापन केली आणि तुम्ही कुणाला शिक्षा करताय आणि कुणाला खुश करण्यासाठी करताय. आणि बघा एका बाजूला 20 वर्षाचा सावरकर नावाचा मुलगा आहे आणि दुसऱ्या बाजूला रँगलर नावाची जगातली महान पदवी मिळवलेले फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य असणारे रँगलर परांजपे. कुणाची बाजू टिळक घेत आहेत? परांजपेची नाही, सावरकरांची घेत आहेत. आणि त्यावेळेला टिळकांनी एकामागून एक 3 अग्रलेख लिहिले. हे आमचे गुरु नव्हेत असे अग्रलेख लिहिले आणि परांजप्यांवरती टीका केली. कारण टिळकांना स्पष्ट भूमिका होती जो राष्ट्रासाठी लढतो त्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार. पुढे सावरकर इथून बाहेर पडले. सावरकरांना बातमी कळली की इंग्लंडमध्ये शिष्यवृत्ती निर्माण झालेली आहे, त्याला छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती आहे, श्यामजी कृष्ण वर्मा ती देणार आहेत. अशा वेळा टिळकांनी सावरकरांना प्रशस्तीपत्र दिलं आणि मग ती पदवी घेण्यासाठी टिळक इंग्लंडमध्ये गेले. पुढचा सगळा इतिहास फार विलक्षण आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा ते 4च वर्ष राहिले. पण काय काय करत होते? एका बाजूला बॅरिस्टरचं शिक्षण घेत होते, दुसऱ्या बाजूला 50 वर्षापूर्वीची कागदपत्र ग्रंथालयातून बाहेर काढून 1857चं स्वातंत्र्य समर हा अत्यंत जबरदस्त इतिहासातला ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि संपूर्ण 50 वर्षातला जो इंग्रजांचा दावा होता की शिपायांचं बंड होतं तो पुसून काढलं असा एक ग्रंथ लिहिला. जोसेफ मॅरीचं चरित्र लिहिलं, शिखांचा इतिहास लिहिला. अशा अनेक ग्रंथांचं लेखन हे सावरकर त्या ठिकाणी करत होते. अजून काय केलं? सावरकरांनी तिथे कार्यक्रम घेतले. तिथे त्यांनी सावरकरांनी शिवजयंती घेतली. आता शिवजयंती घेतली त्यात विशेष काही नाही, पण आपण केलेल्या शिवजयंतीला मराठी लोक आलीच पाहिजेत, तामिळ आले पाहिजेत.
कानडी आले पाहिजेत, तेलुगू आले पाहिजेत, बंगाली आले पाहिजेत, सर्वांना घेऊन शिवजयंती, सर्वांना घेऊन गुरु गोविंद जयंतीचा उत्सव, सर्वांना घेऊन 1857च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव, असे अनेक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी साजरे केले. एकेका कार्यक्रमाला 800 संख्या असायची. हल्ली पुण्यात सुद्धा एवढी संख्या गोळा करणं अवघड आहे. तिथे 800 संख्येचे प्रचंड मोठे कार्यक्रम हे सावरकरांनी केलेले आहेत. अद्भुत आहे. त्याचंही आयोजन करत होतं. मात्र हेही खरं नाही. म्हणजे एका बाजूला लेखन आहे, बॅरिस्टरचा अभ्यास आहे, काव्यलेखन आहे, हे सगळं चालू असताना या सगळ्या तरुणांमधनं मला कोणी क्रांतिकारक मिळेल का हेही शोध घेत आहेत. आणि त्यांना ठिकाणी मदनलाल धिंगरा मिळाला, त्यांना त्या ठिकाणी मादाम कामा मिळाल्या, अशी अनेक व्यक्तिमत्व त्यांना मिळाली आणि त्याच्यातून त्यांनी मोठा पराक्रम केला. धिंगराबद्दल थोडीशी आठवण सांगतो. धिंगराचे वडील दित्तमल धिंगरा, ते आईशाराम म्हणजे धिंगरा हा आईशाराम करणारा होता. क्रांतिकारक वगैरे काही नव्हता. दिसायला अत्यंत देखणा होता. इंग्लंडमध्ये जायचं, बड्या बापाचा पोरगा आहे, पैसे उधळायचे, इंग्लंडमधल्या पोरींना क्लबमध्ये घेऊन जाऊन डान्स करायचं, असं व्यक्तिमत्व होतं त्याचं. पण एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा तसं सावरकरांच्या तो सहवासात आला आणि अंतर्बाह्य बदलला. एक दिवस तो गेला होता बाहेर, परत आला. इथं शिवाजी उत्सव होता, तो कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. त्याच्या लक्षात आलं सावरकर नाराज झाले असतील. तो म्हणला, ओ सावरकरजी, तुम्ही नाराज झाला असाल, पण सॉरी, मला डान्स करायला आवडतं म्हणून मी गेलो. तुम्हाला नसायला आवडत, तुम्ही नका करू. सावरकर म्हणले, तुला कोणी सांगितलं डान्स करायला मला आवडत नाही? मग तो म्हणला, तुम्ही का करत नाही? सावरकर म्हणले, डान्स केला असता, पण माझी आई खूप आजारी आहे, त्यामुळं माझं मन रमत नाही डान्समध्ये. तर धिंगरा म्हणलं, ओ माहीत नव्हतं तुमच्या आईला कोणता आजार झाला आहे, काय झालं आहे? सावरकर म्हणले, आईचं नाव नंतर सांगतो. आईचं नाव आहे भारत माता आणि तिचा आजार आहे पारतंत्र्य. माझी आई आजारी आहे पारतंत्र्यात, माझं मन डान्समध्ये रमत नाही. आणि मग धिंगराचं जे जीवन बदललं आणि त्यांनी वायली नावाच्या अत्यंत उन्मत्त अधिकाऱ्याचा तिथे त्यांनी वध केला. आणि सावरकर जेव्हा भेटायला गेले ना, मला तो प्रसंग आठवून डोळ्यात आजही पाणी येतं. सावरकरांच्या शब्दासाठी धिंगरांनी बलिदान केलं. फाशीची शिक्षा झाली. काही वर्षांनी मृत्यूला मिठी मारणार आहे. सावरकर भेटायला गेलेले, डोळ्यात पाणी आलेलं आहे की आपला अत्यंत जिवलग जवळचा मित्र हा मृत्यूच्या दारात उभा आहे. सावरकर आलेले बघितल्यानंतर धिंगरा पटकन त्या तुरुंगाच्या दारापाशी आला. काय म्हणला, सावरकरजी, या इंग्लंडमध्ये माझी खोली आहे, एक कराल? त्या खोलीवरती जा, तिथं पुस्तकं आहेत, काही माझ्या वस्तू आहेत, त्या विकून टाका आणि त्यातून जे 4 पैसे मिळतील ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी वापरा. काय होईल? मृत्यूच्या उंबरठ्यावरती उभा असणारा वीर असं म्हणतोय, मला अजून काहीतरी त्याग करायचा आहे, मला अजून काहीतरी त्याग करायचा आहे. अशी विलक्षण व्यक्तिमत्व सावरकरांच्या या सहवासामध्ये आली आणि त्याच्यातून एक अतिशय मोठा इतिहास हा निर्माण झाला. पुढे सावरकरांना तिथून येत असताना त्यांनी बोटीतनं उडी मारली. हा आपला प्रसंग माहिती आहे. 6 महिने तो खटला चालला होता आणि संपूर्ण जगात त्याच्या बातम्या येत होत्या. जगात त्याच्या बातम्या येत होत्या. पुढे फ्रान्सचं सरकार पडलं. म्हणजे काय त्या उडीची ताकद असेल पहा. ती उडीमध्ये किती अंतर पोले महत्त्वाचं नाही आहे, त्या उडीचा जगावर झालेला परिणाम फार महत्त्वाचा आहे. अशी त्यांची गाजलेली उडी. आणि मग त्यांना शिक्षा जाहीर झाली. प्रसंग काय विलक्षण आहे. 50 वर्ष जिवंत येण्याची सुतराम शक्यता नाही, अशा प्रकारे सावरकरांना शिक्षा झाली. त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली. जगाला तत्त्वज्ञान सांगणं सोपं आहे, पण ज्या मुलीला लग्नाच्या वेळेला मी तुला सुखात ठेवीन असं वचन दिलेलं आहे, त्या मुलीसमोर उभं राहताना काय अवस्था झाली असेल. सावरकर म्हणत आहेत, माझ्या हातापायात मणामणाच्या बेड्या होत्या, पण जणू काही त्याला वजनच नाही. असं मी खेळवत खेळवत तिच्यासमोर आलो की तिला वाटू नये फार मणामणाचं आहे असं मी आलो, पण काहीतरी बोलायला तर पाहिजेच. सावरकर म्हटले, 4 काटक्या गोळा करून घरट्यातले चिमणी कावळे सुद्धा संसार करतात, पण बाई ग, उद्याच्या या देशातल्या हजारो तरुण तरुणींचे संसार सुखाचे व्हावेत म्हणून आज आपण आपला संसार उधळून देत आहोत. आपला संसार संपला असं समज. शक्य असेल तर भेटू, नाहीतर आपली शेवटची भेट. बोलणं सोपं आहे, तिथे अवघड आहे. त्यांना आत्ता मी बोलू शकतो, ते कसे बोलले असतील, काय विलक्षण आहे. आणि मग सावरकरांना घेऊन ती भेट, त्यांचं जहाज जे निघालं, ते जहाज चाललं, त्याला समोर बेट दिसतंय अंदमानचं. बाकी सगळे कैदी घाबरले की इथे आपण जाणार आहोत, इथून आपण जिवंत बाहेर पडू की सांगता येत नाही. सावरकरांना बातमी आली, अंदमान अंदमान. सावरकर ताबडतोब लगबगीने गेले, काठावर उभे राहिले आणि समोर अंदमान बघितलं. हे अंदमान, जेव्हा माझा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या ठिकाणी आमचा नाविक तळ आम्हाला उभा करता आला पाहिजे. मी स्वतःच्या शिक्षेची चिंता नाही आहे. एक प्रसंग मला सांगताना अवघड वाटते की मोठं ते जहाजावरती सभागृहासारखं होतं, अनेक कैदी होते
आणि कोण दरोडेखोर खुनी अशी सगळी माणसं तिथं होती, त्याच्यामध्ये सावरकर. अरे ज्या माणसाची योग्यता व्यास आणि वाल्मिकींच्या शेजारी बसण्याची, त्याला तुम्ही कैद्यांमध्ये आणि खुनींमध्ये झोपवलं. म्हणजे तो सांगणे मला अवघड तो प्रसंग. सावरकरांना एकदम दुर्गंधी आली. ते बघितलं त्या सभागृहामध्ये उघड्यावरतीच मनुष्य शौचाला बसला होता, वेगळं संडास वगैरे वेगळं काही नाही. तर सावरकरांना ते नाकाला घाण आली, ते नाकाला असं दाबलं. त्याच्या लक्षात आलं कैद्याच्या. तर दुसरा एक कैदी आला, तो म्हणला बॅरिस्टर बाबू तुम्हाला काही त्रास होतोय का, तुम्ही तिकडे जाऊन बसा. सावरकर म्हणले माझ्या जागेवर तू झोपणार, तुझाही देह आणि माझाही देहच, तुलाही दुर्गंधी येणारच, मग मी का नाही सहन करायची, मी इथंच थांबणार. स्थितप्रज्ञता वेगळी काय असते हो, गीतेमध्ये जे सांगितलं आहे ते ही स्थितप्रज्ञता. अंदमानच्या कारागृहामध्ये जात आहेत आणि बॅरिस्टर बाबू त्याच्या आतमध्ये आले. तो बारी तिथला अत्यंत कठोर असा जेलर तो आला आणि त्यांनी बघितलं इथं बिल्ला होता सावरकरांच्या. सुटणार कधी, एकत्र झाली. तो म्हणला सावरकर 50 वर्ष जगणारच का तू. सावरकर त्याच्या नजरेला नजर भिडवतात आणि म्हणतात मी 50 वर्ष जगेल की नाही माहीत नाही, तुमचं राज्य टिकणार का आमच्या भारतावरती 50 वर्ष, त्याच्या आधीच माझा देश हा मुक्त झालेला असेल. ठणकावून सांगितलं. एक प्रसंग सांगतो फक्त, खूप बोलले सावरकर. काय झालं होतं, एकदा तो बारी बाबा आला. बारीचं नंतर मात्र मन वळायला लागलं बरं का. गंमत अशी झाली की बारीची मुलगी, तो आयर्लंडचा होता, आयरिश होता, त्याची मुलगी आली भेटायला. तर त्याला मोठं आश्चर्य वाटलं की पूर्वी मी कधी जी बोलायचो ती यायची नाही, ते अंदमान रोगट हवामान, मी नाही येणार, आता कशी काय आली वडिलांना भेटायला. ती म्हणली मी तुम्हाला नाही भेटायला आले, पण ज्याचं नाव युरोपमध्ये दुमदुमतं आहे ना, तो माणूस तुमच्या जेलमध्ये कैदी आहे, त्याचं दर्शन घ्यायला मी इथं आलेली. तेव्हा त्या बारीच्या लक्षात आलं हे वेगळं आहे, हे काही सामान्य कैदी नाही आहे. आणि मग तो चांगलं बोलायला लागला जरा. एक दिवस तो आला, तो म्हणला बॅरिस्टर तुला बातमी कळली का. कुठली बातमी. तुमच्या देशाचा महान कवी एक टागोर, रवींद्रनाथ टागोर, त्याला नोबेल प्राईज मिळालं. सावरकर म्हणले मला ही बातमी केव्हाच कळली आणि मी अभिनंदन करणारं पत्र पण पाठवलं. तो जेलर म्हणला माझ्या आधी कैद्याला बातमी कळली, कमाल असेल. पण तो म्हणला तू त्याचं कसं अभिनंदन करतो, तो कवी, तू पण कवी, त्याला मात्र नोबेल प्राईज आणि तुला मात्र कैदी, जेलची सजा, तुला राग नाही येत का त्याचा. सावरकर म्हणले जेलर साहेब आमच्याकडे यज्ञकुंड असतं ना, त्या यज्ञकुंडाच्या वेळेला काही फुलं यज्ञात आहुती म्हणून टाकतात, तर काही फुलं देवाच्या मस्तकावरती अर्पण करतात. त्यावेळेला यज्ञामध्ये आहुती म्हणून जळणारं फूल देवमस्तकावरील फुलाचा द्वेष करत नाही, जळता जळता त्याचं अभिनंदन करतं. ती माझी. तरी तो बॅरिस्टर म्हणला नाही, तो म्हणला बॅरिस्टर बाबू तू हे सोडून दे क्रांतिकार्य वगैरे, तू फक्त कविता कर, तुला सुद्धा नोबेल प्राईजचा मान मिळेल. म्हणजे तो क्रांतिकार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता सावरकरांना. सावरकर काय उत्तर देतात पहा. सावरकर म्हणतात बरोबर आहे तुमचं, मी कवी आहे. जेलर साहेब मी शांतपणे डोळे मिटून बसलो होतो तेव्हा मला असं दृश्य दिसलं की रेल्वे चालली आहे, आगगाडी चालली आहे. त्या आगगाडीचं नाव आहे भारत माता आणि ती ज्या स्थानकाकडे म्हणजे स्टेशनकडे चालली आहे त्या स्टेशनचं नाव होतं स्वातंत्र्य. आणि मी त्या रेल्वेच्या डब्यात हिंडतोय आणि हिंडता हिंडता मला एक डबा दिसला की त्या ठिकाणी सगळे कवी होते आणि त्या एकमेकांना आपल्या कविता ऐकवत होते, टाळ्या वाजून दाद देत होते. आणि मी म्हणलं हा कवितेचा डबा आहे, मी पण कवी आहे, मी इथं बसणार, कवितेचा डबा, माझा डबा. त्याच वेळेला भारत मातेचे शब्द माझ्या कानावर आले आणि ती म्हणली अरे वेड्या मला याची गरज नाही आहे, पण मी जर का त्या स्वातंत्र्याच्या स्टेशनकडे वेगानं जावं असं तुला वाटत असेल तर इंजिनमध्ये इंधन म्हणून जो कोळसा लागतो ना, त्या कोळशाची संख्या कमी आहे, तिथं तुझी गरज आहे. आणि त्या क्षणी मी कवितेचा डबा सोडला आणि कोळशाची भूमिका स्वीकारली. सावरकरांचं जीवन अखंड जळणारं होतं. आपली कविता, आपलं वक्तृत्व, आपलं लेखन हे सगळं काहीतरी देशाच्या पायाशी समर्पित केलं होतं. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे. हे सतीचं वाण आम्ही हातात धरलेलं आहे, हेतुपुरस्सर धरलेलं आहे. ही भावना सावरकरांची होती आणि अशा प्रकारे सावरकरांचं हे विलक्षण जीवन. सावरकरांना नंतर बाहेर सोडण्यात आलं. नंतरचं त्यांचं जीवन त्यांनी हिंदू संघटनावरती केंद्रित केलं, कारण त्यांच्या लक्षात असं आलं होतं आता स्वातंत्र्य दूर नाही आहे, पण या देशातला हिंदू समाज जर का गाफील राहिला तर या देशाचे तुकडे होतील. म्हणजे हिंदू समाज संघटित करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. आम्ही त्यावेळेस सावरकरांचं ऐकलं नाही, आम्ही त्यांच्या मागं गेलो नाही आणि म्हणून 47 साली आमच्या देशाचेही तुकडे झाले. सावरकर त्यावेळेस
मुंबईमध्ये होते. खरं तर हा एवढा मोठा तपस्वी ना, असं खरं तर व्हायला पाहिजे होतं की या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी मुंबईत यायला पाहिजे होतं, सावरकरांचा हात हातामध्ये घ्यायला पाहिजे होता आणि म्हणायला पाहिजे होतं, चला दिल्लीला, या देशाचे पहिले राष्ट्रपती तुम्ही बनावं, ही तुमची योग्यता आहे. तसं झालं नाही. स्वातंत्र्यानंतर सुद्धा 4 वेळेला सावरकरांना तुरुंगात जावं लागलं. हे देशाचे दुर्दैव आहे. अशा प्रकारचं सावरकरांचं हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे, विलक्षण इतिहास आहे. आणि हळूहळू सावरकरांचं जीवन 83 वर्षाचे झाले, विकलांग शरीर झालं. सावरकरांच्या लक्षात आलं आता फार जगण्यामध्ये अर्थ नाही, आणि म्हणून 3 फेब्रुवारी 1966ला त्यांनी प्रायोपवेशन हे सुरू केलं. म्हणजे आता मी अन्न पाणी वर्ज्य केलेलं आहे. संपूर्ण देशातून अनेकांनी त्यांना पत्र पाठवली, विनंती केली, अर्ज केले की मागं घ्या. पण सावरकर आपल्या निश्चयावरती ठाम होते. त्यांनी त्यावेळेला एक लेख पण लिहिला आहे, आत्महत्या की आत्मसमर्पण, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं जे भूमिका होती ती पटवून दिली. आणि हळूहळू शरीराचा एक एक अवयव निकामी होत होत 26 फेब्रुवारी 1966 सकाळी 10च्या सुमाराला सावरकरांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण देश आपल्या कर्तृत्वानं गदा गदा हलवून सोडणारा हा महान क्रांतिकारक कायमचा निघून गेला. एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून आज या त्या महामानवाला वंदन करताना सुद्धा आमच्या मनात ही भावना येते की तुम्ही प्रचंड केलं तात्या, तुम्ही प्रचंड केलं. आम्हाला तुमचं शौर्य द्या, तुमचा पराक्रम द्या, तुमचं त्याग द्या, तुमची प्रखर देशभक्ती द्या. म्हणजे आम्ही आज आमचा भारत जो आहे तो जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती नेण्याचा प्रयत्न करू. ते सांगण्यासाठी इथली चिमुटभर माती कपाळी गंध म्हणून लावण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी सावरकरांना मानवंदना करतो. आज या ठिकाणी आपण आपला जो वारसा दर्शन कार्यक्रम आहे त्याचा थोडासा भाग इथे संपेल. पण आपला पुढचा भाग जो आहे तो पलीकडच्या ग्रंथालयामध्ये वासुदेव बळवंत गोगटे यांचा पराक्रमाचा इतिहास, जिथे तो पराक्रम झाला तिथे आपण तो ऐकणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आपण लवकरात लवकर वाडिया ग्रंथालय या ठिकाणी जाऊ. पुढचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. धन्यवाद. तर सर्व जनतेने असं सांगितलं, सरकारला विनंती केली, अर्ज केले की ठीक आहे त्यांनी चुकलं असेल, ते बाहेर पडले असतील, बाहेर पडायची परवानगी नसताना आंदोलन केलं असेल, पण तुम्ही त्यांना टोकाची शिक्षा देऊ नका. पण सरकार इतकं हट्टी की त्यांनी फाशीची शिक्षा दिली.